तुम्ही कधी विचार केलाय का, की एखाद्या हजारो वर्ष जुनं शहर हडप्पासारखंच अजूनही तिथल्या इमारती, तिथले अवशेष जसेचे तसे सापडलेत आणि विशेष म्हणजे हे शहर डोंगरावरती वसवलं गेलंय. आधुनिक तंत्रज्ञान, उंच-उंच इमारती, अगदी आजच्या इमारतींना देखील मागे सोडेल एवढं मजबूत आणि कणखर बांधकाम. पण हे शहर फक्त उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी बनवलं गेलं होतं. अर्थातच त्या काळात उन्हाळ्याची सुट्टी असा काही प्रकार नव्हता. मात्र उन्हाळी ऋतूमध्ये त्या साम्राज्यातली लोकं त्या पर्वतावर जाऊन राहायची. ते साम्राज्य होतं इन्का. आणि तो पर्वत आहे जगातील 7 आधुनिक आश्चर्यांपैकी एक म्हणजेच माचू पिचू. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या कुशीत एक शहर वसलेलं होतं. हजारो फूट उंचीवर घनदाट जंगलांनी वेढलेलं, शेकडो वर्ष कोणाच्याही नजरेस न पडलेलं हे शहर म्हणजेच माचू पिचू. आज हे ठिकाण इतकं विशेष काय आहे? त्याचा इतिहास काय? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माचू पिचू या शब्दाचा अर्थ तिथल्या स्थानिक कॅचुआ भाषेत जुना पर्वत असा होतो. हे शहर समुद्र सपाटीपासून तब्बल 8,000 फूट उंचीवर अँडीज पर्वतरांगेत वसलेलं आहे. चारही बाजूंनी खोल दऱ्या, धुक्यांचं आच्छादन आणि समोर वाहणारी उरुबुंबा नदी. अशा निसर्गरम्य ठिकाणी हे शहर उभं आहे. याची निर्मिती इंका साम्राज्याच्या काळात म्हणजेच इसवी सन 1450च्या सुमारास झाली. इंका हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठं आणि संघटित साम्राज्य होतं. त्या लोकांची राजधानी कुस्को होती. इंका लोकं अत्यंत बुद्धिमान आणि प्रगत होते. त्यांनी शेती, बांधकाम आणि जलव्यवस्थेचं अत्यंत विकसित तंत्रज्ञान निर्माण केलं होतं. त्यांचे शासक पचाकुटी इंका युपांकी यांनी आपल्या राजघराण्याचं उन्हाळी निवासस्थान म्हणून माचू पिचू बांधलं. माचू पिचूचं बांधकाम पूर्णपणे दगडांनी करण्यात आलंय. पण आश्चर्य म्हणजे त्या बांधकामात सिमेंट किंवा लोखंडाचा वापर केला गेलेला नाहीये. प्रत्येक दगड अगदी अचूक आकारात कापून इतक्या नेमकेपणाने बसवला गेलाय, की त्याच्या मधोमध सुई सुद्धा घालता येणार नाही. हे बांधकाम आजही भूकंप, पाऊस आणि वेळेच्या झळा सहन करत ठामपणे उभं आहे. हीच इन्का लोकांची वास्तुशास्त्रातील कौशल्याची खरी ओळख आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा उरतो, की एवढ्यावर डोंगरावर अन्न आणि पाण्याचा काय स्रोत होता? तर माचू पिचू पर्वतावर असूनही तिथे शेतीसाठी अनोखी व्यवस्था होती. त्यांनी टेरेस शेती विकसित केली होती. म्हणजे पर्वतांच्या उतारावर पायऱ्यांसारखे शेतीचे पट्टे तयार केले. पाण्याचा पुरवठा आणि निचारा करण्यासाठी त्यांनी विशेष जलनाल्यांची व्यवस्था केली होती. पावसाचं पाणी योग्य दिशेने वाहून जाण्यासाठी भूमितीय गणिताचा उपयोग केला गेला होता. आजही ही व्यवस्था काही प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेने त्यांनी अन्न आणि पाण्याचा स्रोत त्या पर्वतावरतीच स्वतः निर्माण केला होता. माचू पिचूचं शहर 2 भागात विभागलेलं आहे. राजघराण्याची वस्ती आणि शेतकरी वर्गासाठीचा भाग. सुमारे 200 पेक्षा जास्त बांधकामं आहेत तिथं. त्यात मंदिरे, राजवाडे आणि दगडी जिने समाविष्ट आहेत. त्यात महत्त्वाची स्थळं म्हणजे एक सूर्य मंदिर, जिथे सूर्याची पूजा केली जाते. दुसरं म्हणजे 3 खिडक्यांचं मंदिर, जे सूर्यकिरणाच्या दिशेने उघडलेलं एक अद्भुत बांधकाम होतं. आणि तिसरं म्हणजे इंटिहुआताना दगड, ज्याच्या सहाय्याने सूर्याचे निरीक्षण आणि ऋतूंचा अभ्यास केला जायचा. या महत्त्वाच्या इमारती आणि मंदिरांमधूनच त्या काळातील आधुनिकता दिसून येते. पण मग हे शहर काळानुसार लुप्त का होत गेलं आणि कसं? तर इसवी सन 1532 मध्ये स्पॅनिशांनी इंका साम्राज्यावर आक्रमण केलं. युद्ध, रोगराई आणि गुलामीमुळे साम्राज्य कोसळलं. पण आश्चर्य म्हणजे स्पॅनिश लोकांना माचू पिचूचं अस्तित्व समजलं नाही. त्यामुळे हे शहर जंगलाच्या आच्छादनाखाली लपून राहिलं. शेकडो वर्ष हे ठिकाण जगापासून लपून राहिलं. किंबहुना हरवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. पण जसं-जसं पौराणिक गोष्टींचा शोध घेण्याची उत्सुकता मानवाला लागली, तसं-तसं हळू पुन्हा या गोष्टी जगासमोर यायला लागल्या. 1911 साली अमेरिकन संशोधक हिराम बिंघम यांनी माचू पिचूचा पुन्हा शोध लावला. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणाची माहिती दिली. तेव्हा ते वर पोहोचले, तेव्हा त्यांनी दगडी मंदिरे, जिने आणि शहराचे अवशेष पाहिले आणि तिथून या शहराची प्रसिद्धी पुन्हा जगभर झाली. बिंघम यांनी या ठिकाणाला द लॉस्ट सिटी ऑफ इंकाज असं नाव दिलं. त्यानंतर त्याला राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यताही मिळवून दिली. माचू पिचूचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून जगाने 1981 ला माचू पिचूला राष्ट्रीय ऐतिहासिक अभयारण्याचा दर्जा दिला. 1983 मध्ये युनेस्कोने माचू पिचूला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आणि अखेर 2007 मध्ये ते जगातील 7 नवीन आश्चर्यांपैकी एक म्हणून त्याची निवड झाली. आज माचू पिचू हे जगातील प्रवाशांसाठी आकर्षणाचं केंद्रस्थान बनले. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तसंच पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी पेरू सरकारने दररोज ठराविक लोकांनाच प्रवेश देण्याची मर्यादा ठेवली आहे. आणि आजही हे ठिकाण इंका संस्कृतीच्या वैभवाचं जिवंत उदाहरण म्हणून उभं आहे. आता तुमच्यासाठी डोळ्यासमोर जर माचू पिचू हे नाव ऐकलं, तर एक सुंदर डोंगर किल्ला उभा राहत असेल. पण सध्या या ठिकाणी बराच गोंधळ सुरू आहे. पेरूमधल्या या जागतिक वारसा स्थळाचं वंडर ऑफ द वर्ल्ड म्हणून असलेलं महत्त्व आता धोक्यात आलंय. त्याचं काय झालं तर माचू पिचू परिसरात बस सेवा चालवण्यासाठी 30 वर्षाचा मोठा करार सरकारने एका खासगी कंपनीला दिला. हे ऐकून स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि रहिवासी चांगलेच संतापले. त्यांनी आंदोलन छेडलं.
रस्ते आणि रेल्वे ट्रॅक बंद केले. त्यामुळे हजारो पर्यटक तिथेच अडकले. काहींना परत फिरावं लागलं. पण तिथल्या स्थानिक लोकांचं एका बाजूने बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे, की आमचं उत्पादन, आमचं पर्यटन सगळं आम्ही सांभाळतो. मग सरकार बाहेरच्या कंपनीला अधिकार का देतं? हा अन्याय आहे. या आंदोलनामुळे माचू पिच्चूचा परिसर दिवसेंदिवस तणावग्रस्त बनत चाललाय. त्यात आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे दरवर्षी लाखो लोकं तिथे भेट देतात आणि त्याचा थेट परिणाम तिथल्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक रचनेवर होतोय. इतकी गर्दी वाढल्यामुळे पायवाटा, मंदिरे आणि इन्का बांधकामं झिजत चालली आहेत. युनेस्को सतत इशारा देत आहे, की जर असं चालू राहिलं तर माचू पिच्चूचं जागतिक 7 आश्चर्यांपैकी एक असलेलं स्थान धोक्यात येऊ शकतं. प्रशासनाला पर्यटनावर नियंत्रण ठेवण्याची, स्थानिकांना न्याय मिळवून देण्याची आणि वारसा टिकवण्याची जबाबदारी आता घ्यावी लागेल. थोडक्यात सांगायचं झालं तर माचू पिच्चूचा डोंगर आजही तसाच भव्य आहे, पण त्याच्या भोवती माणसांचा उभारलेला गोंधळ मात्र वाढतोय आणि जर तो थांबवला नाही, तर हे प्राचीन आश्चर्य भविष्यात फक्त पुस्तकातच दिसेल. पण माचू पिच्चू हे केवळ एक शहर नाही, ते मानवी कल्पकता, निसर्गाशी सुसंवाद आणि इतिहासाचं जिवंत उदाहरण आहे. इंका लोकांनी विज्ञान, वास्तुकला आणि संस्कृती याचा संगम घडवून दाखवला. शतकानुशतकं लपून राहिलेलं हे शहर आज आपल्याला सांगतंय, की संस्कृती कधीच नष्ट होत नाही, ती फक्त काळाच्या धोक्यात हरवते आणि पुन्हा उजाडते देखील. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.